जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू। वर्ध्यात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे प्रतिपादन। दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार देण्यावर शासनाचा विशेष भर। भोयर यांचं वक्तव्य। बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी तुषार आपटेला नगरसेवक पद। अंबादास दानवे यांनी ट्विट करत व्यक्त केला संताप। अण्णामलाईला ताबडतोब अटक करा। फडणवीसांनी अण्णामलाईवर उत्तर द्यावे, संजय राऊतांची मागणी आहे। देवाभाऊ पाठीशी असल्याने ठाकरे सेनेचा इगो विरुद्ध मुंबईकर। या लढाईत मुंबईकरांचा विजय। आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना टोला। मुंबईत आमचाच विजय होणार, वर्ष गायकवाडकडून विश्वास व्यक्त। काम दुसऱ्यांचं, पोज आपली हेच आहे भाजपचं खरं मॉडेल। अखिल चित्रा यांची मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो ट्विट करून टीका। पुण्यात आमच्याच विचारांचा महापौर होईल। मोफत मेट्रो बस सेवेची घोषणा विचार करून केली आहे। आता एकत्र लढतोय, पुढे बघू काय होतंय ते। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आहे। पीबीजी रॅमजी विधेयकावर भाजपची पत्रकार परिषद। ग्रामीण कुटुंबांना 120 दिवसांचा रोजगार मिळणार। एसटी कामगारांना 25 दिवसांचा अतिरिक्त लाभ मिळणार। वर्ध्यात डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती आहे। मुंबई भाजपच्या हाती देऊ नका, तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल। भास्कर जाधव यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान। धारावी विकली जात आहे, तशी मुंबई विकली जाऊ देणार नाही। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गडी यांचं वक्तव्य आहे। पुण्यात काका पुतण्याचे एकत्र बॅनर। पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये। मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वैर थंडावलाय। आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, ते आमचे नेते आहेत। आमदार मंदा म्हात्रेंचं वक्तव्य। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत वामन भाऊंच्या समाधीची महापूजा। महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत संत वामन भाऊ महाराजांच्या समाधीची महापूजा। नांदेडमध्ये कागदोपत्री कामे दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार। देगलूरमधील बेंबारा ग्रामपंचायतीला प्रकार, तर चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अमरावती सीसीटीव्ही नसणारी पहिली महानगरपालिका। मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं, अमरावती दिसत नाही। अमरावतीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यांवर यशोमती ठाकूर यांची टीका आहे। ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांचे भाषण व्हायरल। भगवा शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर निकमांचे भाषण। निकम यांनी सांगितला भगव्याचा अर्थ। बनावट प्रकरणात फडणवीस शिंदेंना अडकवण्याचा कट। ठाण्यातील 2016च्या गुन्ह्याच्या पुनर्तपासाचा विशेष तपास पथकाच्या अहवालातून खुलासा। ज्युनियर ठाकरेंनी ऐकलं राज ठाकरेंचं भाषण। आदित्य आणि अमित ठाकरेंनी ऐकलं प्रवासादरम्यान राज ठाकरेंचं नाशिकमधील भाषण। फैजलावा सांगलीत 55 जागा निवडून येतील। सांगलीतील सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात, कोणीही आम्हाला पाहिजे तसं करू असं समजू नये। अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे भाजप यांना दम। नागपुरातील कामठी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान। काँग्रेसचे पराभूत उमेदवार अब्दुल नागानी यांनी दाखल केली याचिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा पक्षप्रवेश। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। नव्याने अटक केले 2 आरोपी पोलीस कोठडीत। ठाण्यात बसपा आणि शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण। घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। सुनील राऊत यांनी मतदारसंघात ठोस विकास कामं केली नाही। शिवसेनेच्या उपनेत्या सुवर्णा करंजे यांची आमदार सुनील राऊतांवर टीका। परळीत राजकीय वातावरण पुन्हा तापणार। मंत्री नितेश राणे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात। नितेश राणेंची सायंकाळी 6 वाजता वरळीत प्रचार सभा। भाजपवाले कुत्र्यांच्या शेपटीसारखे वाकडे ते वाकडेच राहणार। माजी आमदार संतोष चौधरींची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सभा होती। सभेत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचे कार्टून असलेले बॅनर। कोणता राजा कोणता सम्राट, आमचं पाणी कुठं जातंय, बॅनरमधून सवाल। सोलापुरात सभेतच देवेंद्र कोठेंनी लावला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना फोन। B2 जमिनी रहिवाशांच्या नावाने करून देण्याचं दिलं आव्हान। धाराशिवमध्ये भाजपच्या प्रचारासाठी रथ मध्य प्रदेशवरून मागवण्यात आलाय प्रचार रथ। मनसे कार्यकर्ते अनिश खंडांगळेंचा यावर आक्षेप। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र प्रसिद्ध केला जाहीरनामा। पुणेकरांना मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार। पुण्यात अजित पवारांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मुंबईत 2 प्रचार सभा। धारावीमध्ये पार पडणार छोटेखानी चौक सभा।
मुख्यमंत्री फडणवीस यांची आज पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पूर्व उपनगरात आज शक्ती प्रदर्शन. चेंबूर अणुशक्तीनगरमध्ये रोड शो आणि सभा, तर घाटकोपरमध्ये शिंदे शाखांना भेटी देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज नाशिकमध्ये जाहीर सभा. ठाकरे बंधूंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता. ठाणे पालिकेच्या शिवसेना उमेदवार प्रियंका पाटलांना नागरिकांचा कडाडून विरोध. तुम्ही काय कामं केली प्रचार करताना नागरिकांचा प्रियंका पाटलांना थेट सवाल. पिंपरीत भाजपकडून मतदारांना मोफत दारू वाटप. राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू अस्वन यांचा आरोप. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची उद्या सभा. रविवारी संध्याकाळी 7 वाजता सभा. सभेतून ठाकरे बंधू महायुतीवर डागणार टीकास्त्र. चंद्रपुरात भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 2 सभांमध्ये बंडखोर उमेदवारांकडून गोंधळ. नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाही, मतदान मागण्यासाठी येऊ नये. भाजपच्या उमेदवार राजश्री शिरवडकर यांच्या विरोधात सायनमध्ये स्थानिकांची बॅनरबाजी. एमआय अध्यक्ष असुद्दीन ओवेसींच्या अमरावतीत सभा. बडनेरा येथे दुपारी 4 वाजता तर पठाण चौक येथे संध्याकाळी 6 वाजता सभा. खासदार सुप्रिया सुळेंची आज ठाण्यात सभा. संध्याकाळी 7 वाजता कळवा येथे होणार सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर दौऱ्यावर आहेत. दुपारी देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात होणार प्रचार सभा. सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो, तर रात्री 8 वाजता एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये प्रचार सभा. छत्रपती संभाजीनगरात आज उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा. सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर जाहीर सभा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. बावनकुळे निवडणूक रणनीती, संघटनात्मक आढावा आणि प्रचाराचा वेग वाढवण्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. पुण्यात कोंढवामध्ये खासदार संजय राऊत यांची आज जाहीर सभा. प्रभाग क्रमांक 40 मध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा. जालन्यातील छत्रपती संभाजीनगर टोल नाक्यावर 98 लाखांची रक्कम जप्त. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वेक्षण पथकाची मोठी कारवाई. पुढील तपास सुरू आहे. भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात अभिनेता गोविंदाकडून प्रचार. कामाठीपुरा परिसरात प्रचारात गोविंदा सहभागी. वसई विरारमध्ये निवडणुकीसाठी आलेल्या ईव्हीएम मशीनवर भाजपचं चिन्ह स्पष्ट, तर इतर चिन्ह पुसट. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप. कराडच्या वडोली भिकेश्वर मधील प्राथमिक शाळेत बालबाजार कार्यक्रम साजरा. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 45 स्टॉल लावले. वर्ध्यात 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते. यावेळी बालवैज्ञानिक ही भविष्याची गुंतवणूक. मंत्री भोयर यांचं वक्तव्य. कर्तव्यनिष्ठ सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा वर्धा पोलिसांकडून सन्मान. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. गडचिरोलीतील सिरोंचातील वली हैदर शहा उर्स उत्सवात सर्वधर्मीय सहभागी. माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. अंध विद्यार्थ्यांचा क्षमतेचा उत्सव गडचिरोली, तर राज्यातील 15 जिल्ह्यातील अंध विद्यार्थी विद्यालयांचा सहभाग. तर रॅलीतून विद्यार्थ्यांनी समान संधी संदर्भात मांडल्या विविध मागण्या. पूजा करून नवी कार बाहेर पडताच दुसऱ्या नव्या कारला धडकले. नागपुरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गडचिरोलीत ग्रामसेवकांच्या मनमानी विरुद्ध मोर्चा. कामगार प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप करत नागरिकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारीला हिंददी चादर कार्यक्रमाचं आयोजन. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला कार्यक्रमाच्या कामाचा आढावा. यवतमाळमधील 95 गावे निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात. निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम विनापरवानगी सुरू असल्याचं धरणविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांचा आरोप आहे. हिंगोलीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांची नेत्र तपासणी शिबिरात. मोठ्या संख्येनं चालकांनी केली नेत्र तपासणी. रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. विविध तांत्रिक, अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. हिंगोलीच्या कळमनुरीत हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता.
कराडमध्ये शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा योजनेचा प्रारंभ आमदार डॉक्टर भोसले यांच्या हस्ते योजनेचं उद्घाटन 28 जानेवारी ते 2 एप्रिलपर्यंत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती माझ्याकडे अमित शहांच्या घोटाळ्याचा पेनड्राईव्ह मी तोंड उघडलं तर देश हातरेल ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा इराणमध्ये महागाई विरोधात 100हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका इराणमध्ये 13 दिवसांपासून हिंसक निदर्शनांमध्ये 8 मुलांसह 45 जणांचा मृत्यू पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष यांच्याशी संवाद न साधल्याने व्यापार करार होऊ शकला नाही अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांचा दावा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।